ताई तुमचा रूम उघडलेला, तुम्ही जाऊ शकता. ओके थँक्यू. काय चाललंय तुझं? व्हॉट आर यू ट्राइंग टू डू नेहा? काय संबंध आहे आपल्या मालिंगाशी? अँड वाय आर वी स्टेइंग हिअर? वी आर नॉट कन्सर्न्ड. कन्सर्न या राईट विकी. प्लीज गाईज, मला एक वेगळीच दुनिया दिसली आहे. अनदर डायमेन्शन ऑफ लाईफ गाईज, प्लीज. मग पाहिलीच ना आता वेगळी दुनिया. नाव दॅट्स इनफ. Hey guys, please. Now I'm damn scared. Let us go back now. मित्र आहात ना, मग मित्रासारखे वागा. आयला हे बरं आहे, म्हणजे खायला प्यायला सगळी एकत्र आणि लढायला मात्र नेहा एकटी. असं नका करू यार. पण नेहा तू का पडतेस या लफड्यात? विकी प्लीज डोंट से दिस. मालिंगाची काय अवस्था झाली आहे हे मी बघितलंय. अँड इट मूव्ड मी. सी, शी कांट फाईट बट आय कॅन. अँड सो आय हॅव डिसाइडेड की मी इथेच राहणार. तुम्हाला इथे थांबायचं तर थांबा, अदरवाईज तुम्ही जाऊ शकता. नेहा, ये बॉम्बे वाले छोकरे आए थे, उन लोग को क्या बोला? हाँ? उनके सामने मुंह खोला था क्या? उनको क्या बोला? अरे बता ना. आमदार साहेब घरात नाहीत. कुठे गेलेत? कुणाच ठाऊक. कधी येणार? कुणाच ठाऊक. तू नाही गेलास आज त्यांच्याबरोबर? मला चल म्हणलं की जातो, नाही तर पडून राहतो इथंच. शंकर मेला त्या रात्री गेला होतास का त्यांच्याबरोबर? काय बोलताय साहेब? अहो डाराडोर झोपलेला माणूस कसं काय म्हणाल चल? हा, त्या ढाराडूर झोपलेल्या माणसाला जाग करूया ना आपण. ते येईपर्यंत इथेच बसतोय मी. साहेब तो इन्स्पेक्टर येऊन बसलाय. तुम्ही आल्याशिवाय जाणार नाही असं म्हणला. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. एवढं रात्री काय काम काढलं? तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय साहेब. अहो मग सकाळी यायचं. आणि आमंत्रण कसलं? पोलीस स्टेशनला यायचंय जबाबासाठी. डोकं ठिकाणावर आहे का इन्स्पेक्टर? हां, कोणाशी बोलताय तुम्ही? मी काय करतोय याची मला पूर्ण जाणीव आहे साहेब. चल निघित ना, परत इकडे पाऊल टाकायचं नाही. मी इथे तुमचे पाय धरायला आलेलो नाही जगन्नाथराव. सन्मानाने तुम्हाला जबाबासाठी पोलीस स्टेशनला न्यायला आलोय. तेव्हा बऱ्या बोलांनी चला. आणि नाही आलो तर सरकारी इतमामात तुम्हाला न्यायला लागेल. काय करायचं ठरवा. येत आहेत.
वर्तकला फोन लाव, बोलायचं मला. हो साहेब. हॅलो पापा, कसे आहात? काय तुमचं आरोपपत्र, FIR काय चाललंय काय तुमचं तिकडं? हा, अरे सगळं करण्यापूर्वी मला विचारायचं तरी होतं. कम ऑन पप्पा, मी काय दूध पिणारं बाळ आहे का? आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला विचारून करायची? पप्पा, तुम्हाला माहित नाही, तो आमदार इतका वाईट वागणार आहे ना की कायदा बघून घेईल, कळलं? तुम्ही पहिलं परत घरी या बघू. पप्पा, आय एम रिअली सॉरी. नाव आय हॅव टेकन अ टास्क. ते टास्क बिस नंतर पहिलं तुम्ही घरी या, नाही तर तुमच्या अशा वागण्यामुळे एक दिवस मला घरी बसायची वेळ येईल. कळलं का तुम्हाला? वायरलेस मेसेज आहे सर वर्तक साहेबांचा, तुम्हाला बोलवत आहेत. आत्ता? हो. शेवटी काय झालं मॅडम? मी म्हणालो तर तसंच झालं ना? आय नो, आय एम रिअली सॉरी. मी बोलते पप्पांशी. कशाला बोलता? काही बोलू वगैरे नका. अहो, या सगळ्या गोष्टींची सवय आहे आम्हाला. आता ती फाईल क्लोज होईल. शंकर मेला, ती मालिंगा बिचारी रडत बसेल. तो आमदार अजून मोकाट सुटेल आणि या माधव गोडबोलेची अजून कुठेतरी बदली होईल. आय केअर डॅम. कम ऑन इन्स्पेक्टर, असं हरून कसं चालेल? आय मीन, विल फाइंड अ वे आउट ऑफ दिस, है ना? लेट मी बी व्हेरी फ्रँक मॅडम. हे आमदार, हे मंत्री, हे सगळे राजकारणी आहेत ना, हे सगळे जण एकमेकांना सामील आहेत. गुंड आणि गुन्हेगारांबरोबर प्रत्येकाचे लागे बांधे. म्हणून हे सगळे गुन्हेगार लोक मोकाट सुटतात आणि आमच्यासारख्यांच्या काय होतात? बदल्या. आय हॅव एन आयडिया. हॅलो रिचा, हाय. मालिंगाच्या पतीचा झालेला मृत्यू आणि तिच्यावर झालेला अत्याचार यातलं रहस्य आता आणखीनच गूढ होत चाललेलं आहे. मालिंगा स्वतः तर काहीच बोलायला तयार नाहीये आणि गावातले सगळे सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. आम्ही बऱ्याच जणांना खूप काही विचारून पाहिलं, पण कोणीही काहीच बोलायला तयार नाहीये. मग मालिंगाच्या पतीचा झालेला मृत्यू हा अपघात होता का खून? जर का ते खरं असेल मग तो कोणी केलाय? या सगळ्याच गोष्टी अजूनही अज्ञात आहेत. असं बघा, दोषी असणारी व्यक्ती कोणीही असली तरी तिला शिक्षाही व्हायलाच हवी. याच्यामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही. गुन्हा फार गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे योग्य तपशील हाती येईपर्यंत काहीही बोलणं हे उचित ठरणार नाही. चौकशी ही पोलिसांची चालू आहे. चौकशी निपक्षपाती होईल, कोणाचाही दबाव सहन केला जाणार नाही.
आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शासन केलं जाईल. अहो तर काय बोलणार, लोकपरंपरेतलं खेडवळ आमचं गाव. इथं समाजकार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घेतलं. इथे लोककल्याणाची कामं, शिक्षण संस्था, तात्यासाहेबांचं एवढं मोठं नाव, हे सगळं सांभाळण्यात एका सच्च्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. अहो पोलीस अधिकारी त्यांच्या हातातले बावलेत हो. काय बोलणार आमच्यासारखा सज्जन माणूस, मला सांगा. मग कशासाठी थांबलोय आपण आता इथे? कारण मुंबईला जाण्याची बस उद्या सकाळची आहे ना, म्हणून. अच्छा, म्हणजे फायनली आपला इथून निघण्याचा ठराव पास झाला वाटतं. एक मिनिट, हे बघ, ठराव अजून तयार होतोय. मग तो असेंब्लीत जाणार, त्याआधी आपली पार्टी मीटिंग होणार. ओके, गप्पा बसा यार प्लीज. काय गप्प बसा? हे सगळं तुझ्या या गप्प बसण्यामुळे झालंय. काय फायदा झाला इथे राहण्याचा? तुझी ती मालिंगा मीडिया समोर बोलली का? नाही ना. म्हणजे मला त्याची अवस्था बघवत नाही. शी कॅन फाईट, आय कॅन फाईट, आय विल फाईट फॉर हर. ना फाईट. दानकान थोबाडावर आपडलो आपण. काही आपटलो नाही आपण थोबाडावरती. उलट या प्रकरणाला वाचा फुटली. वाचा फुटली? जर ती तिथे मीडिया समोर धडाधड बोलली असती तर वाचा फुटली असती. इनफ गाईज, बास करा. मला कळतंय, माझी साथ देऊन इथे राहण्याचा जो तुम्ही त्याग केलाय ना, तो वाया गेल्यासारखा वाटतोय, है ना? ओके देन, आता मीच तुम्हा सर्वांना विनंती करते, जितकं शक्य होईल तितकं लवकर हे गाव सोडून जा. अगं नेहा, Just go away.